म्हणावा काय म्हणा, पेढीचे पेढी चाळून टाकीन, आग लावीन, राख रांगोळी करीन त्या पेढीची. आत्ताच जातो बघा मालक, आलोच. मालक कुड्या दामू गेलाय ना, जरा खातर जमा करून घेऊ दे. बातमी आहे कावळी उठली नुसती. अगं ताई, बघ बघ, मोत्याचे लगेच कानातले घातले ते. काय ग सखू, भुंड्या कानांची लाज वाटली ना? बिचारी, मोत्याच्या जुन्या कुड्या घालाव्या लागतायत. असं काही नाहीये, मला मोत्याच्याच कुड्या आवडतात. ग आवडतात ना, मग चेहरा का उतरलाय? आधी साधी आणि गरीब दिसायची, आता तर बघवत पण नाहीये, दरिद्रीत दिसतेय. अगं ताई, कोण गईला पसंत करेल लग्नासाठी? अगं करेल, कोणीतरी करेल गरीबाचं पसंत हिला. पण मला लग्नच नाही करायचंय. असं कसं? लग्न तर सगळ्यांनाच करायला लागतं. फक्त आम्ही म्हणतोय म्हणून तुझं लग्न गरीब घरात होणार आणि जन्मभर खूप काम करत बसावं लागणार आहे. बिचारी. आणि छळणारी सासू असली तर विचारायलाच नको. असं काही होणार नाहीये. असंच होणार आहे. पण मला लग्नच नाही करायचंय. मी माझ्याच घरी राहणार आहे, मुळीच सासरे बिसरे जाणार नाहीये. येऊ का घरात? तू इकडे मोर्चा कसा काय वळवलास? मालकांच्या वतीनं काही सांगावा घेऊन आली असशील तर आल्या पावली परत जा. हो, तुमच्या दारात यायची हौस मला बी नाही, पण तुमच्याच फायद्याचं सांगाय आलते. नको असेल तर जाते परत. कावेरी ताई, जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. या ना, आत या. कशाला? बाहेरूनच सांगून जाईल ना.